बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 143 गावातल्या खासगी विहिरींचं अधिग्रहण जिल्ह्यातील 6 तालुक्यांमधील 96 गावांना 110 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी असमाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील पाणी पातळी कमालीची घटली आहे। त्यामुळे विविध गावांना फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली। जिल्ह्यातील कन्नड, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड आणि पैठण या 6 तालुक्यांमधील 96 गावांना 110 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। तसेच 143 गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून त्याद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। तर अनेक गावांचे टँकरचे प्रस्ताव पडून असल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या 6 तालुक्यांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत आहे। सध्या जर बघितलं 6 तालुक्यातील 96 गावांना 110 टँकरनं जे आहे पाणी पुरवठा करण्यात आहे। सध्या जर बघितलं अनेक गावांचे प्रस्ताव जे आहे ते आता पंचायत समिती असेल, जिल्हा विभाग असेल त्यांच्याकडे सध्या देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर बघितलं सध्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या पाणी टंचाईचा सामना जो आहे तो सर्वसामान्यांना करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्याबरोबरच जर बघितलं तर जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न देखील आता ऐरणीवर यातून पाहायला मिळत आहे। अक्षरशः नागरिकांना विकत घेऊन पाणी आता जनावरांचं पिण्याचं पाणी देखील आता विकत घ्यावं लागत आहे निलम। त्यामुळे याचा फटका जो आहे तो सर्वसामान्यांना बसत आहे। एकीकडे दुष्काळाची झळा नागरिक सोसत आहे, त्या बघितलं तर पाण्याचा फटका जो आहे तो मोठा बसत आहे। नागरिकांच्या हाताला एकीकडे काम नाही तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आता पैसा खर्च करावा लागत आहे। त्यामुळे आता नागरिक जे आहे ते आता हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून आता छत्रपती संभाजीनगरच्या 6 तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। मात्र आता फेब्रुवारी महिनाच आहे आणि अजून मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने कडक उन्हाळ्याचे जायचे आहे। यामध्ये नागरिकांना अजून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे। निलम, विजय, नेमकं पाणी टंचाईचा पाणी पुरवठा कमी होण्याचं नेमकी काय कारणे समोर येत आहेत? नक्की जर बघितलं तर यावर्षी जो असमाधानकारक पाऊस जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला होता। ऑक्टोबर महिना, ऑगस्ट असेल, जुलै असेल, या महिन्यामध्ये पाऊस पडला नाही याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसला होता। त्यामुळे जर बघितलं तर खरीपाची पिके गेली होती आणि विहिरीला पाणी देखील यावेळी वाढलं नव्हतं। त्यामुळे याचा जो फटका आहे तो पिण्याच्या पाण्यावरती बसला आहे। आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास ऑगस्ट महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो आणि आता 3 महिने आता जायचे। या 3 महिन्यात कशी परिस्थिती असणार याचं वास्तव सध्या आता नागरिकांना एक भयभीती निर्माण होत आहे। विजय, आपण पाहतोय की पाणी पुरवठा केला जातोय, टँकरद्वारे हा पाणी पुरवठा केला जातोय, मात्र शेतीसाठी सुद्धा पाणी टंचाई भासत असेल। शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात? नक्की निलम, जर बघितलं तर शेतीसाठी नागरिकांना जे आहे आता जनावरांना लागणारा चारा पाणी जो आहे त्याचा प्रश्न सध्या ऐरणीवरती आलेला आहे। शेतकऱ्यांना हिरवा चारा मिळत नाही। त्याचबरोबर जर बघितलं तर खरीपाची जी पिके आहे ती वाया गेली होती। रब्बीची पेरण्या अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील झाल्या नव्हत्या। त्यामुळे शेतकऱ्यांचा जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आला होता। त्यामुळे शेतकऱ्यांनी जर बघितलं आपल्या जनावरांचे गुरं जे असेल ते आता आठवडी बाजारात विक्री करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे। आणि त्यामुळे जर बघितलं त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। आणि एकीकडे आता उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर अनेक ठिकाणी फळबाग केले जातं, मात्र त्याचा फटका आता फळबागावरती देखील पडणार आहे। अनेक शेतकऱ्यांची फळं देखील आता जे झाडे आहेत ती तोडण्याची वेळ शेतकऱ्यांना मुश्किल आता शेतकऱ्यांवरती ओढवत असल्याचे दिसून येत आहे। विजय, आणखीन आता शासनाकडून काय प्रयत्न केले जाणार आहे पाणी पुरवठा करण्यासाठी? ज्या ठिकाणच्या खाजगी विहीर आहे, ज्या विहिरींना पाणी व्यवस्थित आहे अशी विहीर जी आहे ते आता सरकार अधिग्रहण करत आहे। आणि त्यामुळे जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये 123 गावांमध्ये जवळपास 143 ज्या विहिरी आहे अधिग्रहण आता शासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आणि ज्या गावामध्ये पाणी पुरवठा म्हणजे खाजगी विहिरींना चांगलं पाणी आहे त्यांना मोबदला देऊन शासन आता ती विहीर ताब्यात घेऊन त्या विहिरीचा पाणी पुरवठा जो आहे तो गावात आता देण्याचा आता प्रशासनाच्या वतीने विचार चालू आहे। त्याच जर बघितलं तर पैशांच्या जायकवाडी धरणाचा विचार जर केला तर जायकवाडी प्रकल्पामध्ये सध्या 42% जे आहे पाणी आहे आणि त्या पाणी जर बघितलं तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये पुरवला जातो। छत्रपती संभाजीनगर असेल या इतर ग्रामीण भागात त्याचबरोबर जर बघितलं परभणी, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांना देखील नाथसागराचं पाणी पुरवठा केला जातो। मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तर 42% पाणी साठा असल्याने आता मराठवाड्यात देखील आता भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो मराठवाड्याकरांना करावा लागणार आहे। कारण नाशिकच्या ठिकाणी पाणी आहे, नाशिकचं पाणी सविस्तर माहितीसाठी